मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यानुसार अ, पाकिस्तानने मागच्या वर्षी म्हणजे 2 सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया या देशाबरोबर एक संरक्षण करार केला होता, ज्याला इस्लामिक नॅटो असं म्हटलं जातं. आणि या संरक्षण करारामध्ये आता 2 देश आणखीन समाविष्ट होणार आहेत. आणि ते 2 देश आहेत टर्की आणि कतर. हे दोन्ही देश लवकरच या संरक्षण करारामध्ये सहभागी होतील आणि याच्या माध्यमातून जी इस्लामिक नॅटोची संकल्पना, ज्याची चर्चा चाललेली आहे, ती अस्तित्वात येईल अशा स्वरूपाचं वातावरण हे तयार केलं जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही इस्लामिक नॅटो ही संकल्पना काय आहे आणि त्याच्यासाठी खरंच भारताच्या चिंता वाढणार आहेत का, भारताने याची काळजी करण्याची गरज आहे का, ही खरंच संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा ही प्रामुख्याने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. प्रथम तर इस्लामिक नॅटो ही कल्पना काय आहे ही समजून घेऊ. त्याच्यापूर्वी आपल्याला नॅटो म्हणजे काय हे आपल्याला पहिले समजून घ्यावं लागेल. नॅटोचा फुल फॉर्म जो आहे तो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ही एक संघटना आहे. ही संघटना 1949 साली स्थापन झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या वेळेला अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये शीतयुद्धाचा काळ होता. अनेक देशांमध्ये यांचे सैन्य होते आणि त्या देशांमध्ये ज्या ज्या ठिकाणी सोव्हिएत रशियाचं सैन्य होतं त्या ठिकाणी साम्यवादी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडनं झाले आणि त्याला विरोध हा अमेरिकेकडनं होत होता. सोव्हिएत रशियाचा वाढता प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं अमेरिकेच्या पुढाकाराने पश्चिम युरोपीय देशांना एकत्रित करून 12 देशांना एकत्रित करून नॅटो या संघटनेची स्थापना अमेरिकेकडनं करण्यात आली. नॅटो ही प्रामुख्याने लष्करी संघटना आहे आणि याला नेतृत्व अमेरिकेचं आहे. या संघटनेची जी घटना आहे या घटनेमध्ये कलम 5 आहे आणि या कलम 5 मध्ये असं अधोरेखित केलेलं आहे की जर ह्या 12 सदस्यांपैकी कोणत्याही सदस्यावरती आक्रमण झालं, म्हणजे सोव्हिएत रशियाकडनं आक्रमण झालं, तर हे आक्रमण त्या 12 सदस्यांवरती झालेलं आहे असं गृहीत धरलं जाईल आणि त्याचा कलेक्टिव्ह डिफेन्स केला जाईल. ओके, त्याला कलेक्टिव्ह काउंटर केला जाईल. अशा स्वरूपाची प्रोव्हिजन ही नॅटोच्या ॲग्रीमेंटमध्ये. नंतर सुरुवातीला हे 12 सदस्य होते, ते वाढून आता 32 सदस्य झालेले आहेत. शेवटचा स्वीडन हा देश आहे. 2024 मध्ये स्वीडन याचा सदस्य बनला आणि शीतयुद्धानंतर देखील नॅटो ही संघटना अजूनही टिकून आहे. ही प्रामुख्याने पश्चिम युरोपीय देशांची संघटना आहे, जिचं नेतृत्व अमेरिका करतो आहे. पण ती कलेक्टिव्ह सिक्युरिटी या संकल्पनेवरती आधारित, याला सामूहिक सुरक्षितता आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, की एकावरचा अटॅक हा सगळ्यांवरचा अटॅक गृहीत धरला जाईल आणि त्यामुळे सगळे एकत्र येतील आणि कलेक्टिव्हली त्याला काउंटर करतील, अशा प्रकारची संकल्पना आहे. आता ही संकल्पना कुठेतरी पाकिस्तान हा इस्लामिक देशांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून मागच्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया हा जो प्रमुख इस्लामिक देश आहे या दोघांमध्ये एक संरक्षण करार झाला आणि त्या संरक्षण करारामध्ये अशा प्रकारची तरतूद ही टाकण्यात आली होती की जर पाकिस्तानवरती अटॅक झाला तर सौदी अरेबिया मदतीला येईल आणि जर सौदी अरेबियावरती अटॅक झाला तर पाकिस्तान मदतीला येईल. यालाच कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट किंवा अरेंजमेंट असं आपण म्हणू शकतो. आता याचा विस्तार होणार आहे असं ख्वाजा आसिफ म्हणत आहेत आणि त्यामध्ये आता कतर आणि टर्की हे 2 देश जॉईन होणार आहेत. भविष्यामध्ये इजिप्त सारखा देश पण जॉईन होईल अशा प्रकारची चर्चा देखील पाकिस्तानच्या माध्यमातून पसरवण्यात येते आहे. अर्थात ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे की पाकिस्तान जरी सातत्याने अशा स्वरूपाच्या बातम्या ह्या पेरण्याचा प्रयत्न करत असला तरी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ही एक स्वप्नवत अशा स्वरूपाची कल्पना आहे. ही प्रत्यक्षात उतरेल की नाही हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. हा का बरं आहे याचं कारण लक्षात घ्या की अशा प्रकारे इस्लामिक देशांना एकत्र आणून त्यांची एक समान संघटना स्थापन करण्याचा हा काय पहिला प्रयत्न आहे का? अजिबात नाहीये. मित्रांनो, 1950 साली बगदाद ॲग्रीमेंट झाला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत असे 10 पेक्षा जास्त ॲग्रीमेंट झालेले आहेत की ज्याच्या माध्यमातून ह्या इस्लामिक देशांना एकत्र करून एक कॉमन ब्लॉक तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ शकलेला नाही. याचं कारण असं आहे की हे सगळे जे इस्लामिक देश आहेत, आज मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः आज जगामध्ये 193 देश आहेत की ज्यांना युनायटेड नेशन्सनी मान्यता दिलेली आहे. आता या देशांपैकी साधारणतः 53 हे इस्लामिक देश आहेत
आता यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न यापूर्वी पण झालेले होते. मात्र प्रश्न असा आहे की हे सगळे इस्लामिक देश एक स्ट्रॅटेजिकली सिंगल युनिट म्हणून एकत्र येऊ शकत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये इनहेरंट डिफरन्सेस आहेत. जसं त्यांच्यामध्ये शिया सुन्नी पंथ आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड मोठा विसंवाद आहे, वाद आहे, संघर्ष आहे, तसंच प्रत्येक इस्लामिक देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विरोधाभास आहे. त्यांच्याकडे सिव्हिल वॉर्स होतात, त्यांच्याकडे अनेक इस्लामिक देश परस्परांच्या विरोधामध्ये आहेत. त्यातले काही इस्लामिक देश खूप फॉरवर्ड आहेत, काही देश जे आहेत ते अजूनही 18व्या-19व्या शतकामधला चातपताना दिसून येत आहेत. काही ठिकाणी अत्यंत लिबरल अशा प्रकारचं वातावरण आहे, तर काही ठिकाणी अत्यंत स्ट्रिक्ट अशा प्रकारचे शरिया रूल्स इम्प्लिमेंट करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न होतो आहे. त्यामुळे यांच्यामध्ये जसं एक सिंगल स्ट्रॅटेजिक युनिट असं म्हणून या इस्लामिक देशांना गृहीत धरता येत नाहीये. त्यामुळे त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न हे पूर्णपणे फेल होताना दिसत आहेत. आता बघा, यांचा ओपेक नावाची जी संघटना होती, म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट निर्माण करणारे जे देश आहेत त्यांना मिळून ओपेक सारखी संघटना तयार झाली 1950s मध्ये. परंतु त्याच्यातनंही आता UAE सारखा देश बाहेर पडलेला आहे आणि UAE आता स्वतःचं, जसं ब्रेक्झिटचं झाला, युरोपियन महासंघामधनं इंग्लंड बाहेर पडला होता काही वर्षांपूर्वी, तसं आता ओपेकमधनं UAE देखील बाहेर पडलेला आहे आणि UAE आता सगळ्या देशांबरोबर स्वतंत्रपणे आपापले बायलॅटरल ॲग्रीमेंट्स करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आता याच्यामध्ये इराणचा हा विरुद्ध बाकी सौदी अरेबिया देश अशा प्रकारचा आपल्याला संघर्ष हा दिसून येतो आहे. आणि जो आता आखातामध्ये संघर्ष चालू आहे, या संघर्षामधनं एकूणच इस्लामिक देश एकत्र येऊ शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. बघा आता की या संघर्षामध्ये इराणकडनंच इतर अरब देशांवरती मोठ्या प्रमाणात अटॅक केले जात आहेत. अर्थात ही संकल्पना पुढे येण्यामागचं आणखीन एक कारण असं होतं की हे इस्लामिक देशांनी आपली सिक्युरिटी जी आहे ती बऱ्यापैकी अमेरिकेला आउटसोर्स केलेली होती. म्हणजे अमेरिकेने या अरब देशांच्या, श्रीमंत अरब देशांचा, जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचं उत्पादन करतात, त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी बऱ्यापैकी अमेरिकेने घेतलेली होती. आज अमेरिकेचे 4 प्रमुख लष्करी तळ हे ह्या इस्लामिक देशांमध्ये आहेत, आखातामध्ये आहेत. बहरीनमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा लष्करी तळ आहे, इराकमध्ये त्यांचा आहे, सौदी अरेबियामध्ये, जॉर्डनमध्ये आहे त्यांचा. एवढंच नाही तर अमेरिकेच्या ज्या अत्यंत ॲडव्हान्स अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आहे, ज्याला थाड सिस्टम असं म्हटलं जातं, ह्या देखील 2 अरब देशांमध्ये बसवल्या गेलेल्या आहेत. मात्र आता असं दिसून आलं की ज्या वेळेला हा आखातामधला संघर्ष चालू आहे आणि इराणकडनं अरब देशांना टार्गेट केलं जात आहे, अशा वेळेला अरब देशांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण प्रोव्हाइड करण्यामध्ये अमेरिका अपयशी ठरताना दिसून येतो आहे आणि त्यामुळे अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टम पण फेल होताना दिसून येते आहे. आणि त्यामुळे एक प्रकारचा मिसट्रस्ट ज्याला म्हणतो आपण, की अविश्वास, हा अरब देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे इस्लामिक देशांमध्ये पुन्हा एकदा अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे की आपण आता एकत्र येणं गरजेचं आहे. इतरांच्या सिक्युरिटी गॅरंटीवरती विसंबून राहण्यापेक्षा आपणच आता एकत्र येणं गरजेचं आहे, अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे. मात्र ही केवळ चर्चा किंवा संकल्पनेच्या लेवलवरतीच राहणार आहे, ती प्रत्यक्षात येणं अतिशय अवघड आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये इनहेरंट डिफरन्सेस आहेत आणि हे एकत्र येऊ शकत नाहीयेत. आता ज्या 2 देशांचा उल्लेख ख्वाजा आसिफनी केला आहे की जे ह्या सिक्युरिटी ॲग्रीमेंटमध्ये येतील, एक आहे कतर आणि दुसरा आहे टर्की. आता बघा, टर्की हा जरी देश नॅटोचा सदस्य देश आहे, खरं तर टर्की हा नॅटोचा, म्हणजे टर्कीचा अर्धा टर्की हा युरोपियन मानला जातो, अर्धा टर्की हा इस्लामिक मानला जातो, इतकं त्या टर्कीमधलं सेक्युलर एकूण वातावरण आहे. पण असं असतानाही हा टर्की गेल्या काही वर्षांपासून खूप जास्त कन्झर्वेटिव्ह, खूप जास्त ज्याला आपण असं म्हणू की रिग्रेसिव्ह अशा पद्धतीने त्याचे धोरणं आपल्याला घेताना दिसून येतात. की इद्रोजन त्यांचा जो प्रमुख आहे हा प्रामुख्याने पाकिस्तानच्या खूप जवळ जाताना दिसून येतो. आणि याचं कारण असं आहे की आता इस्लामिक देश जे आहेत यांना प्रामुख्याने रिलिजन आणि ऑइल याच्या पुढे जायचं आहे. कारण त्यांना हे कळलंय की ऑइलचं अस्तित्व जे आहे हे आखातामध्ये फार काळ नाही आहे आणि आखातामध्ये ऑइल आहे म्हणूनच वेस्टर्न कंट्रीज, अमेरिका आखातामध्ये इंटरेस्टेड आहेत. परंतु पुढच्या 50-60 वर्षांमध्ये जेव्हा तेलाच्या खाणी एक्झॉस्ट होतील त्यावेळेला ह्या देशांचं सर्व्हायव्हल कशा पद्धतीने होणार आहे. त्यामुळे आता देश हे आपल्या अनेक गोष्टी डायव्हर्सिफाय करत आहेत, अनेक देशांबरोबर संबंध हे विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे बरेचसे इस्लामिक देश, उदाहरणार्थ UAE सारखा इस्लामिक देश, हा आता रिलिजनच्या आणि तेलाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आता ते अंतराळ संशोधन करत आहेत, फिफा वर्ल्ड कप होस्ट करत आहेत, रिअल एस्टेटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरच्या गुंतवणुकी करता आहेत. अशा प्रकारचे आणि त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी हब्स देखील UAE मध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. आता त्यामुळे असं झालंय की एक इस्लामिक जगतामध्ये पोकळी निर्माण झाली, एक व्हॅक्यूम तयार झालाय आणि हा व्हॅक्यूम कुठेतरी भरण्याचा प्रयत्न टर्की आणि पाकिस्तान सारखे देश करत आहेत.
अर्थात हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दोघांनाही अशा प्रकारचे कंपल्शन्स आहेत. विशेष करून पाकिस्तानचं जर उदाहरण घेतलं तर पाकिस्तानला स्वतःची अशी अजिबात ओळख नाहीये. म्हणजे मी म्हटलं की भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश जे आहेत हे एकाच वेळेला स्वतंत्र झाले. पण आज आपण जर भारताचा विचार केला तर आज साधारणतः 7% पर्यंत भारताचा जीडीपी ग्रोथ रेट आहे. आज जगामधली 4थ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा आहे. आज सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त मोठी सप्लाय चेन सर्व्हिस चेनची सर्व्हिस सेक्टरची ती भारताकडे आहे. आज जेनेरिक मेडिसिन प्रोव्हाइड करणारा असो किंवा स्किल्ड ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड करणारा असो, आज जगभरामध्ये भारताचं नाव आहे. मात्र पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या देशाचं जगाला एकमेव योगदान आहे आणि ते म्हणजे दहशतवादाची निर्यात करणं, टेररिझमचं एक्सपोर्ट करणं, टेररिझमची फॅक्टरी म्हणून हा देश ओळखला जातो. हा पूर्णपणे बँकरप्ट देश आहे. हा IMF आणि वर्ल्ड बँकच्या बेलआउट पॅकेजेसवरती जगत असतो. सातत्याने वेस्टर्न कंट्रीज, अमेरिका त्याला वापरतात आणि शॉर्ट टर्म इंटरेस्टसाठी त्यांना काही बेलआउट पॅकेजेस देणं आणि आपला इंटरेस्ट साध्य करणं, मग तो अफगाणिस्तानमधला असेल, मिडल ईस्टमधला असेल, सेंट्रल एशियामधला असेल. आणि त्यामुळे पाकिस्तानला स्वतःची ओळख नाहीये. त्यामुळे कुठेतरी ह्या इस्लामिक देशांचं नेतृत्व आम्ही करणार आहोत अशा प्रकारचं वातावरण हा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात यापूर्वी पण पाकिस्तानने असे प्रयत्न केलेत. 1960s मध्ये जेव्हा पाकिस्तानी अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तेव्हा तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांनी इस्लामिक बॉम्बची संकल्पना पुढे आणली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जो अणुबॉम्ब तयार करतो आहे हा केवळ पाकिस्तानसाठी नसून सगळ्या इस्लामिक देशांसाठी आहे. त्यामुळे इस्लामिक देशांनी तो बॉम्ब बनवण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करावं, फिनान्शियली कॉन्ट्रीब्यूट करावं. अशा प्रकारचं वातावरण देखील पाकिस्तानने तयार करण्याचा प्रयत्न केला होता. हे सांगण्याचा मित्रांनो अर्थ असा आहे किंवा यामागचा पर्पज असा आहे की पाकिस्तान हे असं करण्याचा प्रयत्न करून कुठेतरी पाकिस्तानची जी डागाळलेली प्रतिमा आहे ती कुठेतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानला असं वाटतं आहे की आपल्याला नॅटोच्या रूपाने, जसं अमेरिका नॅटोचं नेतृत्व करतो तसं इस्लामिक नॅटोचं नेतृत्व पाकिस्तान करेल. इस्लामिक देश पाकिस्तानच्या पाठीशी असतील. मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पाकिस्तानकडे ह्या इस्लामिक देशांना देण्यासाठी काय आहे हा फार मोठा क्वेश्चन मार्क आहे. की जो देश स्वतः बँकरप्ट आहे तो इतर देशांना काय देणार, कोणत्या प्रकारची सिक्युरिटी गॅरंटी देणार, हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे. आता जेव्हा अखातामधला संघर्ष झाला, ज्या वेळेला इराणनी अनेक अरब देशांवरती अटॅक केले, इराणनी सौदी अरेबियावरती अटॅक केले, अशा वेळेला पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला गेला का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सप्टेंबर 2025 मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने जो डिफेन्स ॲग्रीमेंट केला तो पूर्णपणे अर्थहीन ठरला. कारण या आखातामध्ये इराणकडनं सौदी अरेबियावरती अटॅक झाल्यानंतर पाकिस्तान कोणत्या प्रकारच्या मदतीला गेला नाहीये. किंबहुना अमेरिकेने देखील पाकिस्तानला या आखातामधलं त्यांचं सैन्य उतरवण्यासाठी सांगितलं. दरम्यानच्या काळात पाकिस्तानने अफगाणिस्तानबरोबर युद्ध डिक्लेअर करून टाकलं आणि सांगितलं की आम्ही तर इकडे एंगेज आहोत त्यामुळे आम्ही आखातामध्ये येऊ शकत नाही. अशा प्रकारची कारणं सांगणारा पाकिस्तान कशा पद्धतीची सिक्युरिटी इस्लामिक देशांना देणार आहे. त्यामुळे ही केवळ संकल्पना आहे. पाकिस्तानला अशी हवा तयार करण्याची ही पूर्णपणे सवय आहे आणि त्याच्या माध्यमातून जगाचं अटेन्शन आपल्याकडे घेणं, आपलं महत्त्व वाढवणं, अशा प्रकारचे पोकळ प्रयत्न पाकिस्तान करत असतो. मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात येणं खूप अवघड आहे. आता प्रश्न येतो की भारताने चिंता करावी का? तर भारताने चिंता करावी. भारताने ह्या सगळ्या घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. याचं कारण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज कतरसारखा देश असेल किंवा टर्की असेल, जर ह्या कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंटमध्ये ते आले, म्हणजे नॅटो येईल की नाही, इस्लामिक नॅटो प्रत्यक्षात येईल की नाही हा दूरचा प्रश्न झाला. पण जो कलेक्टिव्ह सिक्युरिटी ॲग्रीमेंट सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये झाला आहे त्याच्यामध्ये जर कतर आणि टर्की आले तर आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारताच्या चिंता वाढू शकतात. याचं कारण असं आहे की जर भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष झाला तर अशा वेळेला टर्कीचं असेल, कटरचं असेल, यांचं पाठबळ जे आहे हे पाकिस्तानला मिळू शकतं. विशेष करून टर्कीचं मिळू शकतं. टर्कीनी एक पद्धतीने ड्रोन जे आहेत, जे आजकाल वॉरफेअरमध्ये, मॉडर्न वॉरफेअरमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे. आता आपण बघतो आहे की इराणचं शाहीन जे ड्रोन आहे, ज्यांनी अमेरिकेच्या टॉम हॉक मिसाईलचा सामना केलेला आहे, तशा पद्धतीचं ड्रोनच्या टेक्नॉलॉजीमधली मास्टरी टर्कीची आहे. त्यामुळे टर्कीकडनं अशा प्रकारचं मदत ही पाकिस्तानला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कतरकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे भारताला भविष्यामध्ये ह्या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत हे सगळे इस्लामिक देश एका ॲग्रीमेंटमध्ये येत आहेत का किंवा नंतर ही संख्या वाढती आहे का याकडे भारताला दुर्लक्षून चालणार नाहीये. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा जो आता UAE दौरा आहे हा दौरा या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक इस्लामिक देश बायलॅटरली भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. इस्लामिक देशांना आता बदलायचं आहे आणि म्हणूनच इस्लामिक देशांनी निर्णय घेऊन एका हिंदू टेम्पलसाठी
UAEनी 100 एकरची जागा ही आखातामध्ये ऑफर केली. तिथं आता ते मंदिर पण झालेलं आहे. त्यामुळे आता इस्लामिक देश बदलत आहेत. त्यांना भारताच्या जवळ यायचं आहे आणि त्यांना अमेरिकेवरची ओव्हर डिपेंडन्सी पण कमी करायची आहे. त्यामुळे UAE सारखा देश पाकिस्तानच्या ह्या गटामध्ये येईल की नाही भविष्यामध्ये, ही शक्यता अतिशय कमी आहे. काही देश जे आहेत ते पुन्हा एकदा जी ट्रॅडिशनल सौदी अरेबियाची लिडरशिप होती त्याला रिवाईव्ह करण्याचा किंवा जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ह्या सगळ्या घडामोडींकडे भारताला दुर्लक्ष करून चालणार नाहीये. या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण बायलॅटरल टाईज जे आहेत ते आपण इस्लामिक देशांबरोबर वाढवले पाहिजेत. जसं पूर्वेकडच्या देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी आपण 1992ला जेव्हा PV नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला आपण लुक ईस्ट पॉलिसी म्हणून एक धोरण स्वीकारलेलं होतं. त्याचं नामकरण आता ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पूर्वेकडचे आपले जे देश आहेत, विशेष करून दक्षिण पूर्व आशियामधले देश आहेत, ज्याला एशियन टायगर्स म्हटलं जातं, आसियानचे मेंबर्स आहेत, त्यांच्याबरोबर आपण आपले सिक्युरिटी रिलेशन, फायनान्शियल रिलेशन अत्यंत स्ट्रॉंग केले. सिमिलरली भारताने आता लुक वेस्ट पॉलिसी करणं आणि इस्लामिक देशांबरोबर आपले रिलेशन येत्या काळामध्ये सुदृढ करणं, स्ट्रेंथन करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.